सर्वांना नमस्कार। ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 23 जून 2025 रोजी माननीय सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना बदली संदर्भात एक पत्र निर्गमित केलं आहे, म्हणजे पत्रक निर्माण केलं आहे। पत्र सर्वांसाठी निर्गमित केलेलं आहे। या निर्गमित पत्रामध्ये अनेकांना समजेल अशा भाषेमध्ये हे पत्र सुटसुटीत पत्र ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिलेलं आहे। आता हे जिल्हा परिषदेला पाठवलेलं पत्र सगळीकडे व्हायरल होत असते आणि सर्व ग्रुपवर जात असते आणि प्रत्येकजण वाचून आपापल्या मनाने अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो। हरकत नाही, ज्यांना उमगेल चांगली बाब आहे, पण ज्यांना उमजले नाही अनेक जण पत्राचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतात, ही सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे। परंतु काही गोष्टीचा उहापोही आवाजही केला जातो, हे कुठंतरी चुकीचं वाटतं। पत्राचा अर्थ समजेल इतकं सुटसुटीत सर्वसामान्य शिक्षकांना समजेल असं सुटसुटीत पत्र शासनाने निर्गमित केलं आहे। या पत्रावर हे पत्र समजण्यासारखे आहे, सुटसुटीत आहे, म्हणून या बाबतीमध्ये व्हिडिओ बनवण्याची मला आवश्यकता वाटली नाही, म्हणून मी 2-3 दिवसामध्ये हा व्हिडिओ बनवणार नाही। परंतु गरज वाटते आज की या पत्रावर व्हिडिओ बनवण्याची गरज वाटते, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आपल्यासाठी। तर आता हे पत्र मी तुमच्या समोर ठेवून विश्लेषण करणार आहे, जितकं जमेल तितकं। आता हे 23 जूनचं पत्र आहे। आपण पत्र सर्वांनी वाचलं आहे। अनेक ग्रुपवर, व्हॉट्सॲप ग्रुपवर, सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल आहे आणि प्रत्येक गोष्टी व्हायरल करतात। सर्व शिक्षक हे सर्व शिक्षकासाठी काम करतात, म्हणून ही चांगली बाब आहे। तर हे पत्र का निघालं, का काढण्याची प्रशासनाला गरज पडली, गरज का भासली, हे आपल्याला मी थोडक्यामध्ये सांगणार आहे। व्हिडिओ 10 मिनिटाचा होईल अथवा 15 मिनिटाचा होईल। व्हिडिओ पूर्ण ऐकायला पाहिजे, पाहायला पण पाहिजे। मी वेगळा आयाम देऊन मी काही करणार नाही, तुमच्यासमोर पत्र ठेवणार आहे। आपल्याला वाटेल की पत्र वाचून काय सांगत आहे, सांगणं गरजेचं आहे, कारण ओळ टू ओळ तुमच्या लक्षात येणार आहे। तर आता याचा विषय काय आहे 23 जून 2025चा, की विषय आहे विशेष संवर्ग ऑनलाईन बदली, शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2025। विषय काय आहे, शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2025। आता शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2025, आता संवर्गावर इथं फोकस केलेला आहे। कुठं? विशेष संवर्गावर या पत्रामध्ये फोकस केलेला आहे, पूर्ण जनरल सगळ्या बदलीवर फोकस केलेला नाही। तर या विषयामध्ये आहे की शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन 2025, म्हणजे या ठिकाणी संवर्ग 1-2 यांच्यावर विशेष टिप्पणी याच्यामध्ये आहे। तर याचा संदर्भ आहे जिल्हा परिषद नांदेड, पत्र क्रमांक JPNA प्रा 1 ब 3886/2025 दिनांक 18/7/2025 संदर्भामध्ये जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि शासन पत्र क्रमांक न्यायप्रवेश 2024 प्रकरण 105 आस्था 14 दिनांक 7/11/2024। आता यामध्ये जिल्हा परिषद नांदेड आणि कोल्हापूर या विशेष बाबीचं हे पत्र आहे आणि हे सर्व राज्यांना हे लागू होणारी बाब आहे। म्हणून ज्या जिल्हा परिषदेनं मान्य RDला म्हणजे ग्रामविकास विभागाला पत्र व्यवहार केलेला आहे, त्या पत्राचा हा संदर्भ आहे। आता सर्वांना वाटतं हे काय भानगड केली, नांदेडने काय भानगड केली, कोल्हापूरने काय भानगड केली, भानगड कुठलीही नाही। सर्व शिक्षकांचा राज्यातील असलेला प्रश्न जो जिल्हा परिषद नांदेडला उद्भवला असेल, जेव्हा कोल्हापूरला उद्भवला असेल, यांनी या जिल्हा परिषदांनी पत्र व्यवहार करून शासन दरबारी काही गोष्टीसाठी विनंती केली होती, त्यामुळे हे संदर्भ आलेला आहे। तर या संदर्भामुळे हे पत्र निघालेलं आहे।
तर आपण आज थोडक्यात हे काय मागणी होती, काय मान्य झाली, अमान्य झाली हे आपण आणि जी आर काय सांगतो हे आपण थोडक्यामध्ये आपण इथं समजून घेऊया. आता इथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वसाठी दिलेला आहे. जरी कोल्हापूर नांदेड जरी पत्र लिहिलं असेल तरी इथं दिलेलं आहे. महोदय, उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भीय पत्रास अनुसरून कळवण्यात येते की या विभागाच्या दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येतात. म्हणजे शासनाने जो सुधारित बदलीचं धोरण दिले प्राथमिक शिक्षकांचं दिनांक 18/6/2024 रोजी, या 18/6/2024 मधील ज्या काही तरतुदी आहेत, 25/5 जी आर आहे, या जी आरमधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होत आहेत. संगणकीय प्रणालीद्वारे बदल्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता व्हिन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या करण्यासाठी व्हिन्सिस कंपनीला नेमलेला आहे शासनाच्या मार्फत. म्हणजे व्हिन्सिस कंपनी प्राधिकृत कंपनी आहे शासनाची. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर तांत्रिक बाबीसाठी एक कार्यक्रम अधिकारी नेमून अशा अधिकाऱ्यावर सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजे व्हिन्सिस आणि जिल्हा परिषद यांचा दुवा म्हणून तांत्रिक अधिकारी, नोडल अधिकारी म्हणून काम करत असतो. म्हणजे दुवा हा व्हिन्सिस आणि जिल्हा परिषद. ज्या काही टेक्निकल अडचणी असतील त्या टेक्निकल अडचणी सोडून घेणे हे नोडल अधिकारी या तांत्रिक अधिकाऱ्याचं जिल्हा परिषद प्रत्येक जिल्हा परिषदेचं काम आहे. जिल्हा परिषदच्या तांत्रिक अधिकाऱ्याचं हे काम आहे आणि ते वेळोवेळी करतात. म्हणूनच ही बदली प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे. आता मुद्दा 2 काय आहे? तसेच दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 2.4.4 नुसार बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल. आता 18/6/2024 जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2.4.4 नुसार बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षक जे शिक्षक कार्यरत आहेत जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यातील कार्यरत सर्व शिक्षकांनी आपली प्रोफाईल ही अपडेट केलेली आहे आणि अपडेट केली पडताळणी ही BO मार्फत झालेली आहे. म्हणजे हे आणि दुरुस्ती प्रक्रिया ही सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल. म्हणजे जी काही आपली प्रोफाईल शिक्षकांची ही आपण स्वतः भरतात आणि भरल्यानंतर माननीय BO काय करतात की सर्व शिक्षकांच्या प्रोफाईल मूळ सर्व्हिस सेवा पुस्तिकेनुसार व्हेरीफाय म्हणजे पडताळणी करून घेतात आणि अंतिम करतात. ही प्रक्रिया झालेली आहे, पूर्ण करण्यात येईल अशी मुद्दा आहे 2.4.4 मधला. बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात येणार नाही अशी तरतूदही या शासन निर्णयामध्ये आहे. ही तरतूद शासनाच्या संदर्भ क्रमांक 3 येथील 7/11/2024 रोजीच्या पत्रान्वये जिल्हांतर्गत बदल्याकरिता घोषित केलेल्या वेळापत्रकामधील सूचनाद्वारे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात आलेले आहे. म्हणजे जे वेळापत्रक ठरलं होतं आपलं, म्हणजे मान्य RDD कोण आलं होतं वेळापत्रक 7/11/2024, या वेळापत्रकामध्ये सुद्धा नमूद करण्यात आलं होतं की बदलीकरता घोषित वेळापत्रकानुसार त्यांना सर्व म्हणजे माहिती ही अपडेट करावी आणि बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुठलीही प्रोफाईल ही अपडेट केली जाणार नाही. हे 7/11/2024च्या वेळापत्रकासुद्धा आहे. म्हणजे शासन निर्णय 18/6/2024चा बदल्यांचा तो 2.4.4 हा मुद्दा आहे आणि 7/11/2024चे वेळापत्रक आपण फिरवतो इकडून तिकडं, त्या वेळापत्रकासुद्धा ही बाब नमूद करून देण्यात आलेली आहे. तथापि बदली पोर्टलवर बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर देखील विविध न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव व अहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनास विनंती करण्यात आली होती. म्हणजे याच्यामध्ये बदलीपात्र शिक्षक याद्या 14 तारखेला डिक्लेअर झाल्या, 14/6/2025ला. पहिल्या याद्या 2/6/2025ला डिक्लेअर झाल्या. दुसऱ्या याद्या 14/6/2025ला डिक्लेअर झाल्या. याद्या झाल्यानंतर विविध न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने न्यायालयीन प्रकरणं उद्भवली होती आणि निकाल होते, त्याच्यामुळे त्या प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव व अहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या
याद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनास विनंती करण्यात आली होती. म्हणजे या 4 जिल्ह्यांनी बदलीपात्र शिक्षक याद्या लागल्यानंतर ही दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी ही शासनाकडे विनंती केली होती. नंबर 3, तसेच सद्यस्थितीत जिल्हा परिषद नांदेड यांनी विशेष संवर्ग 1 व 2 मध्ये बदली पोर्टलवर दुबार अर्ज सादर करण्याकरता टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून देखील दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली आहे. तसेच विविध लोकप्रतिनिधीमार्फत पत्रव्यवहार करण्यात येत आहे. आता या मुद्द्यावर थोडंसं फोकस करतो की आता जिल्हा परिषद नांदेडनं संवर्ग 1 आणि 2 ला बदली पोर्टलवर होकार नकाराची सुविधा देण्याकरिता दुबार टॅब उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती केली होती. हे खरं आहे. याच्यामध्ये मुद्दा कसा आहे, अनेक शिक्षकांनी आता टिपिकल कोणाचं नाव घेणार नाहीत, एक सर्वसाधारण एक उदाहरण देणार आहे मी. एखाद्या शिक्षकानं किंवा अनेक शिक्षकांनी आपला संवर्ग 1 किंवा 2चा होकार नकारचा नोंदणी बदली पोर्टल केली आणि लक्षात आलं नाही की आपण बदली पोर्टलवर अर्ज केलेला आहे, परंतु लगेच इथं येत होतं की सक्सेसफुली अर्ज मागे घ्या, विड्रॉ करा. ही गोष्ट लक्षात आली नाही, म्हणून त्यांनी अर्ज मागे घ्या या टॅबवर टच करून OTP टाकला, त्यांचा फॉर्म विड्रॉ झाला. त्यांनी पुन्हा त्या फॉर्मकडे पाहिलं नाही. मग याद्या लागल्या 14 तारखेला संवर्ग 1-2च्या बदली अधिकारप्राप्तच्या. त्यावेळेस संवर्ग 1 मध्ये आपलं नाव नाही किंवा संवर्ग 2 मध्ये नाव, ही त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग हे पत्रव्यवहार सुरू झाले त्यांचे. मग कोणी कोणत्या पद्धतीनं कोणी लोकप्रतिनिधीकडे जातं, लोकप्रतिनिधी मान्य मंत्री महोदयाकडे जातं. म्हणजे अशी हे चक्र नांदेड जिल्ह्यातच नाही तर प्रत्येक जिल्ह्यात असते हे चक्र. अशा माध्यमातून गेल्यानंतर मान्य मंत्री महोदय काय करतात की मान्य CO यांना लिहितात की या प्रकरणावर उचित कारवाई करण्यात यावी. मग इथं आता मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी असोत की मान्य जे शिक्षण अधिकारी असोत, बदली पोर्टलवर संवर्ग 1 आणि 2चा फॉर्म विड्रॉ केल्यानंतर आपल्या प्रशासनाच्या जिल्हा परिषद स्तरावर कुठलीही सुविधा नाही की यांचं नाव बदली पोर्टलमध्ये संवर्ग 1 मध्ये करावं का 2 मध्ये करावं. मग अशा वेळेस काय करते प्रत्येक जिल्हा परिषद, असं नांदेडच म्हणून नाही, कुठलीही जिल्हा परिषद असू द्या, त्या जिल्हा परिषद मान्य मंत्री महोदयांनी पत्र लिहिलं की उचित कारवाई करण्यात यावी किंवा संबंधिताच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी किंवा यांना न्याय मिळावा, म्हणजे अशी टिप्पणी असते. त्यानुसार मग प्रत्येक जिल्हा परिषद काय करते की मान्य मंत्री महोदयाचं पत्र आहे किंवा मान्य आमदार साहेबाचं पत्र आहे, म्हणजे लोकप्रतिनिधीचं पत्र आहे किंवा एखाद्या शिक्षकाचं स्वतःचं पत्र आहे. अशा वेळेस एखादा अर्ज प्रत्येक जिल्हा परिषद येतो, त्यावेळेस जिल्हा परिषद काही म्हणजे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बदली पोर्टलवर संवर्ग 1-2ची होकार नकार देण्याची, अशा वेळेस जिल्हा परिषद मान्य RDला पत्र देते की असे आमच्याकडे अर्ज आलेले आहेत, तरी यावर कारवाई करावी, म्हणजे यावर सुविधा मिळावी. म्हणून असं प्रत्येक जिल्हा परिषद पत्र लिहिते, तोंडी फोन करते, असं सगळीकडून होत असते. अशा वेळेस करणं हे उचित असतं, करावं लागतं प्रत्येक जिल्हा परिषदेला. कारण अनावधानानं कोणाचा अर्ज चुकलेला असतो, अनावधानानं कोणाचा अर्ज विड्रॉ झालेला असतो. अशा वेळेस तो एखादा शिक्षक जर जिल्हा परिषदेला अर्ज घेऊन विनंती घेऊन येत असेल तर आपल्या हाती काय, म्हणजे या स्तरावर सुविधा नसल्यामुळे मान्य ग्रामविकास विभागाकडे अर्ज आपले तो तसं कळवलं जाते की अशा शिक्षक राहिले तर टॅब उपलब्ध करतो. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये हे होत असतं. कोणती जिल्हा परिषद पत्र लिहिते, कोणती लिहित नाही किंवा दूरध्वनी साधते, संपर्क साधते, या माध्यमातून होत असतं. म्हणजे हे प्रकरण पुढे न्यायालयानं होऊ नये हे दक्षता प्रत्येक जिल्हा परिषदेकडून घेतली जाते. म्हणून हे पत्रव्यवहार हा करावाच लागतो आणि केला जातो. मग अशावेळी असाच पत्रव्यवहार झाला होता. दुसरी एक बाब होती त्याच्यामध्ये, जिल्हा परिषद नांदेडनं कळवली होती की ते पत्र वाचलं, त्याच्यामध्ये की 30 जून 2026 रोजी जे शिक्षक सेवानिवृत्त होणार होते, 30 जून 2025 पर्यंतच्या 31 मे 2025 पर्यंतच्या शिक्षकांना बदलीतून सूट आहे. अशा शिक्षकांनी बदलीमध्ये फायदा म्हणजे बदलीमध्ये होकार दिला काय नकार दिला काय, जर त्यांना पसंती क्रमाची जागा मिळाली तर बदली होईल, नसेल तर नकार दिला असेल बदली पाहिजे म्हणून जर फॉर्म भरला समजा, तर त्यांना जर पसंती क्रमाची जागा मिळाली ते शाळेत राहतील आणि बदली नको असते त्यांना काही करण्याची गरज नव्हती. म्हणजे शासन निर्णयातील
18/6/2024 शासनाचे 1.7.3 मुद्द्यानुसार पुढील बदली वर्षामध्ये जे शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत अशा शिक्षकांना 100% वगळलं आहे. म्हणजे त्यांची बदली होणार नाही. जर त्यांची इच्छा असेल ते बदली करू शकतात, जर पसंतीक्रमाने गाव मिळालं तर. परंतु जर त्यांनी पसंतीक्रम भरून बी आणि न भरता बी तरी बदली करून घेतली नाही ते त्याच शाळेत राहतात, ही अशी तरतूद आहे. परंतु 30 जून 2026 हे त्या पुढच्या 27च्या बदल्यामध्ये जातात ते लोक. असे शिक्षक 2/6/2024च्या यादीमध्ये बदली पात्र नव्हते, परंतु 14/6/2024च्या यादीमध्ये बदली पात्र म्हणून आले. मग असे शिक्षकाचे धास्तावून केले की असे शिक्षक काय झाले की मग हे अवघड क्षेत्रामध्ये जायला प्राधान्याने पुढे आले. मग असे शिक्षक अर्जबाजारी केले. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आहे, मग केवळ नांदेड जिल्हा परिषदेमध्ये नाही. तर अशा शिक्षकांनी विनंती केली की आम्हाला होकार नकारचा चान्स द्या, होकार नकारचा चान्स द्या. विड्रॉल झाले म्हणत होते किंवा त्यांनी फॉर्म भरला नाही म्हणले, असे शिक्षक होते काही. म्हणजे एक सारासार विचार करून प्रत्येक जिल्हा परिषद कंडिशन आहेच. नांदेडनं प्रतिनिधित्व केलं म्हणजे वावं केलं नाही. जे शिक्षक 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होणार होते, परंतु ते बदली पात्र यादीमध्ये आले होते, अशा शिक्षकांची नावं वगळण्यात यावी. ही सगळ्या जिल्ह्यांची मागणी होती, की ओरड होती की ह्या शिक्षकांना संधी मिळाली पाहिजे होकार नकार देण्याची. मग ही सर्वांनीच विनंती केली होती. फक्त नांदेड जिल्हा परिषदेनं हे पत्राद्वारे विनंती केली होती की यांना चान्स द्या. परंतु त्याच्यामधून एक चांगली बाब घडली की जे राज्यातील 12 जे शिक्षक होते 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होणारे, अशा 1247 शिक्षकांना एकूण राज्यातल्या त्यांना ऑफलाईन पद्धतीने हमीपत्र घेऊन त्यांच्या पोर्टलवर होकार नकारचे म्हणजे बदलीतून सूट हवी आहे का किंवा नाही हे घेऊन त्यांना दिले. म्हणजे हे जिल्हा परिषद नांदेडचं केल्यामुळंच, म्हणजे मी म्हणत नाही ना की बाबा नांदेडचं पत्र लिहिणं झालं आहे. सगळ्यांचीच ही मागणी होती की या शिक्षकांना संधी द्यावी होकार नकारची, म्हणजे बदली सूट घ्यायचा अर्ज करायचा. पण हे आता टप्पा ओलांडला आहे समोर. म्हणजे बदली पोर्टल तर शक्य नव्हतं, त्यांचे ऑफलाईन घेऊन त्यांच्या बदली पोर्टलवर त्यांचे समोर एकमध्ये त्यांची नोंद करून घेण्याची फिन्सिसद्वारे आता ही कारवाई पूर्ण झाली आहे. परंतु नवीन टॅब ह्या कोणालाच मिळणार नाही, हे त्यांनी ह्या स्पष्ट पत्रातून पुढे नमूद केलेलं आहे. मी नांदेडवर का फोकस दिलं की नांदेडनं पत्रव्यवहार केला, नांदेड संदर्भात 1 मध्ये आलं आणि पुन्हा नांदेडचा उल्लेख आला याच्यामध्ये की नांदेडनं म्हणजे प्रत्येकाच्या प्रश्न म्हणजे विविध पोस्ट आल्या की नांदेडनं काय केलं, नांदेडचं नाव कसं आलं. हे मी उलगडा याच्यासाठीच करत आहे की नांदेडनं काय केलं. जे पत्रव्यवहार आला, लोकप्रतिनिधीकडून आला, जो कोणता शिक्षकाकडून अर्ज आले, अपिलामध्ये अर्ज आले, मग अशा वेळी काय करायचं. अशा वेळी मग माननीय RDला पत्र लिहिलं की अशी शिक्षकांची मागणी आहे, असं आहे. जर होत असेल तर म्हणजे करण्याची विनंती, शिक्षकांना सुविधा देण्याची विनंती आहे. प्रत्येक जिल्हा परिषद एक दायित्व असतं की पालकत्व असतं की नियुक्ती प्राधिकाराची की कोणत्याही शिक्षकाचंही नुकसान होऊ नये म्हणून हे आपल्या RDला कळवतात. म्हणजे उच्च स्तराला कळवणं हे गरजेचं आहे. उद्या असं होऊ नये की जिल्हा परिषदेनं माझ्यासाठी काहीच केलं नाही, असं मी प्रत्येक शिक्षकाची भावना असते. ही भावना कुठेतरी कमी व्हावी, जिल्हा परिषद सोबत आहे सर्वांच्या, हे असे करण्यासाठी करावं लागते. म्हणून हे पत्रव्यवहार झाला होता. या पत्रव्यवहारामध्ये टॅब जरी नाही मिळाला तरी समाधान झालं की आपल्यासाठी काहीतरी केलं जिल्हा परिषदेनं. दुसरी गोष्ट अशी झाली की जे शिक्षक 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होणार होते, अशा शिक्षकांनी बदली पात्र यादीमध्ये येऊन ते बदली टॉपमध्ये राहणार होते. आता 57+ झाल्यानंतर आता अवघड स्तरात जायचं म्हणलं तर खूप अवघड गोष्ट आहे ती. त्यामुळे हे विनंती करत होते म्हणून पत्र लिहिले की असे शिक्षक आहेत, यांनासुद्धा होकार नकारची संधी मिळावी. पण या पत्रामुळं हा फायदा झाला 57+ या लोकांचा. म्हणजे ते शिक्षक 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होणार होते, असे शिक्षक जे बदली पात्र यादीमध्ये, असे शिक्षक आता बदली पात्रामध्ये हमीपत्र घेऊन वगळण्यातले. विन्सिसकडून यादी आली, विन्सिस यादी आल्यानंतर राज्यभरामधून काम झालं आणि हमीपत्र घेऊन विन्सिसला सर्व जिल्हा परिषदांनी कळवलं की या शिक्षकांचा असा होकार आहे, या शिक्षकांचा नकार आहे, या शिक्षकांना बदली सूट हवी आहे, या शिक्षकांना बदली सूट नको आहे म्हणून हे कळवलं आणि त्या शिक्षकांचा फायदा झाला. पत्रव्यवहार करणं हे चुकीचं नाही, परंतु कसं असते उहापोह, विविध पोस्ट, काहीतरी वेगळंच, काहीतरी म्हणजे त्या व्हिडिओला वेगळं वलय द्यावं, ह्या माध्यमातून होऊ लागलं. हे असं व्हायला नाही पाहिजे. कोणीही कुठलीही जिल्हा परिषद कुठल्याही शिक्षकाच्या विरोध कधी काम करत नाही. ही प्रत्येक जिल्हा परिषद प्रत्येक शिक्षकासोबत असते. ही भावना अगोदर आपल्या मनात घेतली पाहिजे. आपण चुकू नये, ही सुविधा दिली आहे ते आपण चुकू नये. आपण शिक्षकाने प्रत्येक शिक्षक अलर्ट राहिले पाहिजे की आज बदली पोर्टल काय आलं आहे,
कुठली पोस्ट आली, कुठले पत्र आले, हे प्रत्येकानं वाचलं पाहिजे. आपण वाचतच नाही, आपण अर्थच त्याचा काढत नाही, आपण एकमेकाला विचारत नाही, संभाषण करत नाही. काही गोष्टी आजकाल तर लपवल्या जातात. मी बदली पात्र आहे, तो बदली पात्र आहे, मग यांना कशाला सांगायचं, मग हा शहाणा होईल, मग त्यांनी माझी जागा जाईल. ह्या गोष्टी ह्या एकमेकाचा थोडं थोडं आता चित्र लक्षात आलं की इकडली गोष्ट शेअर तिकडं न करणे, जी गोष्ट शेअर करायची ती न करणे, दुसरीच करणे. विविध पोस्ट येतात, त्या पोस्टमध्ये काहीतरी वेगळंच असते, मग ते पोस्ट बाहेर व्हायरल करायच्या, काहीतरी विरोधात बोलायच्या बदलीच्या. मित्र तुम्हाला सांगतो मी, बदल्या ह्या 100% होणार आहेत. बदल्यांची जी गती आहे, आता आता स्पष्ट सांगतो मी की न्यायालयामध्ये ज्या शिक्षक गेले होते, या याचिकांचा निकाल अंतर लागला. माननीय कोर्ट का एका दिवसामध्ये निकाल देत नाही, त्याचे काही स्टेप असतात, या सुनावण्या होतात, विविध पातळीवर जाते आणि निर्णय हा अंतिम असतो मान्य न्यायालयाचा. त्यांना वेळ लागतो. ह्या याचिका आपल्या शिक्षकांनी जास्तीत जास्त याचिका टाकल्यामुळंच हा उशीर झालेला आहे. इतका दुसरा माननीय ग्रामविकास विभाग असो की व्हिन्सीज असो, यांच्यामुळं कुठलाही बदलीला विलंब झाला नाही. बदलीला विलंब जो झाला आहे ते आपल्या याचिकामुळे झाला आहे. कोणावर अन्याय होत असेल म्हणून याचिका टाकली असेल, जस त्याचा तो प्रश्न आहे की याचिका का टाकली. आपण कोणाला म्हणत नाही, म्हणू शकत नाही की याचिका का टाकली, परंतु याचिकांचे विविध याचिका पडल्यामुळेच मान्य न्यायालयात दाखल झाल्यामुळे निकाल कालांतराने लागत गेले आणि हे बदली टप्प्याटप्प्याने समोर सरकली. नाही तर आज प्रत्येक शिक्षक हा नवीन शाळा राहिला असता. आता ही गोष्ट आपण जास्त उलगडून नाही, आपण काही कोणाच्या विरोधात किंवा विरोधाभास बोलत नाहीत, परंतु कोणालाही वाटते की माझ्यावर अन्याय होऊ नये, प्रत्येकजण मान्य न्यायालयात जाऊ शकतं. हा संविधान दिला अधिकार आहे, त्यामुळं प्रत्येकजण गेलेला आहे. पण जास्तीच्या पद्धतीने निकाल लागला आहे. जास्तीच्या पद्धतीनं मान्य आरडीनं ग्राह्य धरून मान्य आरडीनं काही समोर होणाऱ्या गोष्टी घडणार याचा अगोदर तजवीज लावून मान्य न्यायालयाच्या निकालानुसार प्रत्येकाचा जे न्याय मिळाला त्या न्यायानुसार मान्य ग्रामविकास विभागानं आणि व्हिन्सीजनं तजवीज करून काम पूर्ण टप्प्यात केलेलं आहे. तर आता लास्टचा एक टप्पा आहे की आता हा अपील टू ईओ, अपील टू सीओ ह्या गोष्टी आता होत आहेत. तर ह्या मी व्हिडिओ बनण्याचा उद्देश म्हणजे की हे जे फोकस होऊ लागलं की या जिल्हा परिषदेने काय झालं हे तुम्हाला सांगत आहे किंवा कशामुळे विलंब होत आहे. आता तर या गोष्टी विलंब झाला आहे, परंतु बदली प्रक्रिया होणार नाही ही जी मानसिकता, म्हणजे आपल्या मनातला जे निगेटिव्हपणा आहे हा काढून टाका. ग्रामविकास विभाग हे 100% बदल्या करणारच आहे आणि व्हिन्सीची तशी तयारी झालेली आहे. त्यामुळे बदल्या होणार नाहीत हा प्रश्न मनात अजिबात आणू नका. आपापल्या याद्या बघा, आपण कोणत्या संवर्गात आहोत ते बघा आणि रिक्त पदं घोषित होईल ते बघा. मग पाहायला पाहिजे आपण सगळ्या गोष्टी. अजिबात गाफील राहायचं नाही. बदल्या ह्या 100% होणार आहेत. बदल्या होणार नाहीत म्हणजे गाफील बसणार असाल आणि आयत्या वेळेला बदल्या सुरू झाल्या तर तुम्हाला जागा कोणती निवडा हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळं जसं प्रशासन आणि व्हिन्सीज तयारीत आहे, जिल्हा परिषद तयार आहे, तसं आपण सुद्धा सर्व शिक्षकांनी तयारीत राहिलं पाहिजे. तर हा जो मुद्दा होता, हा मुद्दा मी थोडासा नांदेड, कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत काय अडचणी होते त्याविषयी थोडक्यात ते सांगितलं आहे. आता मुद्दा नंबर 4 असा आहे, जिल्हांतर बदली प्रक्रिया ही दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या शासन निर्णयामध्ये नमूद विविध टप्प्यानुसार राबविण्यात येते. आता तो मुद्दा जे पत्र होतं नांदेडचं, त्या पत्रानुसार एक काम झालं, दुसरा टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती होती. आता ह्याचं पुढचं सांगतो मी तुम्हाला. आता हा मुद्दा जो मांडला आहे तिथपर्यंत ग्रामविकास विभागानं स्पष्ट केले की असे बदली होत आहे, असा नियम आहे, प्रोफाईल बाबतीत दिला आहे आणि त्याच्यानंतर टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली ती जिल्हा परिषदाकडून, विविध दूरध्वनीकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून, असं अगोदर आपल्याला कळवलं आहे. आता याच्यानंतर विश्लेषण काय आहे पाहत आता 4 नंबर मुद्द्यामध्ये. जिल्हांतर बदली प्रक्रिया ही दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या शासन निर्णयामध्ये नमूद विविध टप्प्यावर राबविण्यात येते. विविध टप्पे आहेत 18/6/2024 नुसार, त्या टप्प्यानुसार बदली होते. त्यामुळे संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना पुन्हा आधीच्या टप्प्यावरील कार्यवाहीमध्ये बदल करता येणे शक्य नाही. बरोबर आहे. एक टप्पा जर पुढे सरकला तर मागच्या टप्प्यावर पुन्हा जाणं हे शक्य नाही सॉफ्टवेअरला. कारण का, सोमवारी 1-2चे फॉर्म भरले, होकार नकारचे बंद झाली आणि पुन्हा अपील टू ईओ सुरू झालं. अपील टू ईओ सुरू झाल्यानंतर लगेच पाठीमागे या ना दुबार सोमवार 1 आणि 2चा टॅब उपलब्ध करून द्या, हे कदापि सॉफ्टवेअर आता शक्य होणार नाही. म्हणून हे मुद्दा इथं विधिवत केला आहे की
ग्रामविकास एकदा पुढचा टप्प्यात गेल्यानंतर मागच्या टप्प्यामध्ये येता येणार नाही किंवा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मागच्या टप्प्यामध्ये येता येणार नाही, आधीच्या टप्प्यामध्ये कारवाई करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्याकरता वेळापत्रकानुसार सुमारे 5 महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. आता इथं वाक्यामध्ये या वाक्यामुळं मॅक्झिमम शिक्षकांना वाटत आहे की आता इथून पुढे 5 महिने बदली प्रक्रियेला लागणार आहेत. हे वाक्य फार अधोरेखित करून सगळीकडे मी अनेक व्हिडिओ पाहिले, अनेक पोस्ट पाहिल्या, याच्यामध्ये आणि अनेकांचे फोन पण होते की इथून पुढे आता 5 महिने लागणार म्हणजे बदल्या होणार नाहीत. आणखी सांगतो मी, हा कालावधी कधी दिला आहे? 5 महिन्याचा कालावधी लागतो हे स्पष्ट केलं आहे इथं या पत्रामध्ये की बदली शिक्षकांची प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली पूर्ण करण्यासाठी 5 महिन्याचा पूर्ण कालावधी लागतो हे या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे. इथून पुढे 5 महिने मिळेल नाही, पूर्ण कालावधी हा 5 महिन्याचा लागतो हे इथं स्पष्ट केलेलं आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याकरता वेळापत्रकानुसार सुमारे 5 महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. त्यानुसार वेळापत्रक विहित करण्यात आले आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे, बदलीस होकार किंवा नकार दर्शविणे, बदलीकरिता पसंतीक्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांची आहे. या ज्या गोष्टी आहेत ना ह्या संबंधित शिक्षकानं केल्या पाहिजेत. बदली प्रोफाईल भरणे, बदलीस होकार नकार दर्शविणे, बदलीकरिता पसंतीक्रम देणे याची कारवाई अचूकपणे करणे हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. तसेच ही कार्यवाही याकरिता विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदेची आहे. जिल्हा परिषद याच्यामध्ये जबाबदारी आहे करून घेण्याची. वैयक्तिक अडचणीकरता या वेळापत्रकामध्ये बदल करणे शक्य नाही. कोणाची जर वैयक्तिक अडचण असेल म्हणजे पुढच्या टप्प्यात किंवा मागच्या टप्प्यात असं अजिबात या बदलीमध्ये होणार नाही. सर्वांसाठी एकच नियम आहे, सर्वांसाठी एकच वेळापत्रक आहे, सर्व जिल्ह्यासाठी एकदाच कार्यवाही होत आहे. म्हणून वेगळं वेळापत्रक बदला असं अजिबात शक्य नाही. त्यामुळे बदली पोर्टलबाबत विविध तांत्रिक मुद्द्याबाबत येणाऱ्या अडचणीबाबत सातत्याने शासन स्तरावर पत्रव्यवहार न करता जिल्हा परिषदेने आपल्या नोडल अधिकाऱ्यामार्फत व्हिन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याशी संपर्क करून विविध मुदतीत समन्वयाने तपासून सोडणे आवश्यक आहे. आता इथं मान्य RDनं स्पष्ट लिहिलं आहे की प्रत्येक तांत्रिक गोष्टीसाठी मान्य RDला म्हणजे ग्रामविकास विभागाला पत्र लिहिण्याची गरज नाही. तुम्ही नोडल अधिकाऱ्यामार्फत जिल्हा परिषदेने व्हिन्सीसोबत पत्रव्यवहार करायचा तांत्रिक बाबत आणि तिथून समन्वयाने आपले प्रश्न सोडून घ्यायचे, उकर करून घ्यायचं असं यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. उठसूट पत्र आता RDला या तांत्रिक बाबतीमध्ये लिहू नये असं जिल्हा परिषदेनं सगळ्या सांगितलं आहे. जे काय आहे ते नोडल अधिकाऱ्यामार्फत तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत जे काय आहे ते व्हिन्सीसला पत्र लिहिणे, व्हिन्सीसमार्फत आपल्या अडचणी सोडून घेण्यासाठी इथं ठासून सांगितलं आहे. मुद्दा नंबर जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवताना उपरोक्त दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आपणास विनंती आहे. आता हे अशा पद्धतीनं डायरेक्ट पत्रव्यवहार RDDC म्हणजे ग्रामविकास विभागाशी न करता व्हिन्सीसोबत करावा आणि आपले जे तांत्रिक अडचणी आहेत त्या सोडून घ्याव्या हे इथं नमूद केलेलं आहे. आणि असं सर्व जिल्ह्यातील राज्यातील सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषदांना सांगितलं आहे की आमच्याकडे पत्रव्यवहार न करता डायरेक्ट नोडल अधिकारी यांच्याकडून व्हिन्सीसोबत पत्रव्यवहार करून समन्वयाने सगळे प्रश्न तांत्रिक बाबी या सोडून घ्याव्यात असे विनंती केली, असे निर्देश दिले आहेत. तर प्रत्येक शिक्षकाला असं वाटत होतं की इथून पुढे 5 महिने बदली होणार नाही. आता बदल्यांचं काही खरं नाही. आता कुठं बदल्या होतात काय, आता कुठं रिलीव्ह होते काय, शाळा सुरू झाली, अशा अमुक अडचणी आहेत, तमुक अडचणी आहेत. ह्या आपल्या अडचणी आहेत. शासनाला जे ठरलेलं धोरण ते शासन त्या पद्धतीनं काम करत आहे. तर आताची जी प्रक्रिया आहे ती अपील टू EO संपलेली आहे. तर अपील टू CO सुरू झालेलं आहे. ज्या शिक्षकांना वाटते की माननीय शिक्षणाधिकारी यांनी आपल्याला निर्णय योग्य दिला नाही तर मग ते नाराज असतील किंवा त्यांना आणखी पाहिजे असेल नाही तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे अपील टू CO आपला अर्ज दाखल करायचा 3 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. 25-26 तारीख त्यानंतर 28 ते 4 तारखेपर्यंत कालावधी आहे. अपील टू CO मान्य CO यांनी मान्य मुख्य कार्यकारी यांनी आपल्या अर्जावर निकाल पूर्ण द्यायचा आहे. त्यानंतर लक्षात घ्या 4 तारखेच्या नंतर बदलीपात्र, बदली अधिकार प्राप्त, संवर्ग 1, संवर्ग 2 आणि अवघड राऊंड या 5 प्रकारच्या दुबार याद्या पब्लिश होतील 5 तारखेला किंवा 7 तारखेला. आणि त्यानंतर
रिक्त पदाची याद्या घोषित होतील 1-2 दिवसामध्ये. म्हणजे जवळपास हा प्रोग्राम हा 4 तारखेपर्यंत आता हा अपील टू सीओ होईल आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्ये समजा 6-7 तारखेपर्यंत जास्तीत जास्त याद्या, सर्व प्रकारच्या याद्या, रिक्त याद्या आणि विविध प्रकारच्या याद्या, सोमवारी 1-2 बदली पात्र आणि बदली अधिकृतची याद्या पब्लिश होतील. त्यानंतर 8-9 तारखेला संवर्ग 1ला बदली पोर्टल पसंतीकरण करण्यासाठी सुरू होते, होऊ शकते. आता अलर्ट राहायला पाहिजे. आता आपलं व्हॉट्सॲप अपडेट करून ठेवलं पाहिजे, आपला सोशल मीडिया अपडेट करून ठेवला पाहिजे. आपल्याला बदली प्रक्रियेची संबंधित माहिती पाहिजे, आपला GR पूर्ण वाचला पाहिजे. आपण GR वाचून नंतर आपण सगळ्या गोष्टीला समोर जायचं आहे आपल्याला. एक सांगतोय, बदल्या ह्या 100% होणार आहेत, अजिबात यामध्ये दुमत नाही. आणि आपण सुद्धा याकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या मनामधले जे निगेटिव्हपणा आहे हा निगेटिव्हपणा काढून टाकायचा आहे आणि बदल्यानं आपल्याला सर्वांना समोर जायचं आहे. त्यामुळे त्या विविध प्रकारे आपण ज्या पोस्ट असतील, ज्या व्हिडिओ असतील, ज्या अनेक व्हिडिओ आहेत, अनेक पोस्ट येतात बदली पोर्टलबाबत, त्यात वाचाच हरकत नाही, परंतु सोबत GR राहू द्या. GRची सुसंगतता काय, GR हा महत्त्वाचा आहे. कोणी जरी किती व्हिडिओ काढले, किती जरी रील्स बनवल्या आणि किती जरी पोस्ट टाकल्या तरी त्याचं नाही. जो काही बदली पोर्टल ओपन करून बघत जा, बदली पोर्टल काय सूचना आहे हे पाहत जा आणि जे काही GR मधले मुद्दे आहेत आपल्या संवर्गाचे, त्या संवर्गाचे एक ब्रीफ काढून ठेवा. बदली हा विषय गहन आहे, गहन. आपली बदली आपल्या मनासारखी जवळ व्हावी, या अमुक ठिकाणी हो त्या ठिकाणी वाटते आपणाला. त्यामुळं आपण आपला सजग राहायला पाहिजे. आता यानंतरचे व्हिडिओ जे येतील ते संवर्ग 1चे, 2चे, 3चे, 4चे, अवघड क्षेत्राचे, विस्थापितचे सगळे व्हिडिओ येतील. व्हिन्सीच्या सुद्धा वेबसाईटवर, आपल्या बदली पोर्टलवर सुद्धा हेल्प अँड सपोर्टमध्ये व्हिडिओ विविध प्रकारचे 2023चे व्हिडिओ ते सुद्धा ऐकायला पाहिजे, पाहायला पाहिजे. तर आपण बदली प्रक्रियेसमोर व्यवस्थित जाणार आहोत. बदल्या ह्या 100% आहेत. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की काही जिल्हा परिषदेची नावं घेऊन विविध ठिकाणी पोस्ट व्हायरल होत होत्या की असं केलं यांनी म्हणून असं झालं, मग पुढच्या टप्प्यात गेला मागे येते काय, मग यांच्यावर हे असं व्हायला पाहिजे. हे आपण जे बोलतो ना, बोलणे सोपं असते, करणे फार अवघड असते. त्याच्यामुळं आपण म्हणजे सगळ्या गोष्टीला समोर जायचं आहे. सगळेजण शिक्षकासाठीच काम करतात. तर मला म्हणायचं की बदल्या ह्या 100% होणार आहेत. या पत्राचा अर्थ सांगण्याची गरज नव्हती, परंतु पत्रावरच विविध चर्चा होत होत्या म्हणून थोडंसं कुठंतरी म्हणजे समजून घ्यावं, समजावं सर्वांना म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. अशाच प्रकारे आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आपणाला जर आवश्यकता वाटत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला टच करून ठेवा. तर तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे ते. आवश्यकता नसेल तर इग्नोर करा, काय हरकत नाही. आवश्यकता वाटत असेल तर जतन करून ठेवा. धन्यवाद. यानंतर व्हिडिओ येत राहतील, आपण ते व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.